तर आज आहे महाशिवरात्री आणि मी घरी बसले असं होऊच शकत नाही. तर मी गेली होती आंबेपूरला. महाशिवरात्री आहे तर तिकडे मोठं उत्साहात तिकडे सेलिब्रेट केलं जातं. तर हे खूप लोकांना माहिती नाही की हे देऊळ कुठे आहे. तर हे आंबेपूरमध्ये लोकेटेड आहे, जे की खूप मस्त आणि प्रसन्नसुद्धा आहे. तर वरती दत्ताची मूर्ती आहे अँड देन खाली शिवलिंगाची मूर्ती आहे. तर मी फर्स्ट वरती दत्ताचं दर्शन घ्यायला गेलेली अँड त्याच्यानंतर मग मी शिवलिंगाचं दर्शन घेतलेलं. तर मग तिथला ॲम्बियन्स तर खूप सुंदरच आहे आणि ते देऊळ पण खूप सुंदर आहे बघायला. खूप लोकांना माहितीसुद्धा नाही आहे. तर मी एकच सांगेन की तुम्ही नक्की तिथे आवर्जून जा आणि तिथे आवर्जून दर्शन घ्या. तर मी दत्ताचं दर्शन घेतल्यावर मग मी खाली गेलेली शिवलिंगाचं दर्शन घ्यायला आणि तिथे इतकं सुंदर असं तिथे डेकोरेशन केलेलं, म्हणजे 12 ज्योतिर्लिंग दाखवलेले जे की इंडियामध्ये आहेत आपल्या. तेच इंडियाचा नकाशा होता आणि त्याच्यात 12 ज्योतिर्लिंग होते. त्यातलं माझं फर्स्ट जे की केदारनाथ आहे ते एकच झालेलं आहे. ऑफकोर्स मी माझ्या आयुष्यात ते 12 ज्योतिर्लिंग करेन कंप्लीट. देन मग नंतर मी गेलेली खार गल्लीच्या इथे देऊळ आहे हे. तर मग तिथे गेलेली मी देवळात आणि त्याच्यानंतर मग मी हाटाळ्यावर हे देऊळ आहे, जे की खूप प्राचीन देऊळ आहे. ते पण शिवलिंगाचंच आहे आणि खूप मस्त वाटलं तिथेसुद्धा. आणि मग महाशिवरात्री हा सण शिव पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो ऑफकोर्सच, आणि जे की मी पण माझ्या लग्नाच्या बंधनात लवकरच अडकणार आहे. तर माझ्या वेडिंगचे इंटरेस्टिंग व्लॉग्स तुम्हाला जर बघायचे असतील तर साक्षी बिर्जा आत्ताच फॉलो करा. तोपर्यंत बाय.